नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळालं। रात्रभर शहर आणि ग्रामीण भागातली वीज सुद्धा गायब झाल्याचं चित्र होतं। मी सध्या अर्धापूर तालुक्यातील कोंडा या परिसरामध्ये आहे। एका शेतामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने जे आहे ते हळदीसारखं नगदी पीक लावलं होतं। त्याच्यामधून उत्पन्न सुद्धा चांगलं झालं, पण अवकाळी पाऊस एकदम आला आणि त्यामुळे जे आहे ते या हळदीचं भिजून मोठं नुकसान झालं आहे। एकूणच अशा पद्धतीचं हे केवळ हळदीचंच नाही तर या भागामध्ये ज्वारी असेल, केळी असेल, पपई असेल किंवा इतर जी भाजीपाला वर्गीय पिकं आहेत, ज्वारी, मका, इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय। आपल्यासोबत शेतकरी आहेत, या संदर्भात बोलूयात। किती सगळा हा प्लॉट होता आणि कसं नुकसान झालंय काय सांगाल? हे यावर्षी गजानन दत्तरामजी कदम कोंढा यावर्षी पावसाळा पण 4 महिन्याचा असते, पण यावर्षी 6 महिन्याचा झाला। या पावसामुळे अगोदरच आम्हाला हळदीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आम्हाला एकरी दरवर्षी 20 ते 25 क्विंटल हळद निघते, यावर्षी 10 पण निघणार नाही। आणि हे केल्यानंतर आम्ही काढणी हे केल्यानंतर वाळत टाकतावेळी रात्री पावसाने एवढं हे हाहाकार घातला की फारी सुद्धा आम्हाला झाकू दिलं नाही। आणि याच्यामध्ये आमचं कमीत कमी 1.5 लाखाचं नुकसान एकरी आहे। किती खर्च आला होता याला आणि हे सगळं किती क्षेत्र होतं साधारणतः? हे 1 एकरचं क्षेत्र होतं आणि याच्यामध्ये आम्हाला 70,000 रुपये ठिबक आणि बेन खत हे औषधं याच्यामध्ये खर्च झालता। आणि काढणी आणि हे एक 20,000 90,000 रुपये खर्च झालता। आणि आमचं अपेक्षित उत्पन्न होतं 1 ते 1.5 लाख रुपये व्हायचं, ते बी पाण्यानं गेलं। आणखी शेतकरी त्यांच्याशी बोलूयात। इतर काय पिकांचं नुकसान आहे आणि काय मागणी कराल शासनाकडे? ज्वारी आहे, पपई आहे, केळी, प्रचंड प्रमाणात या पिकांचे नुकसान झाले। तरी बी तलाठी साहेबांनी येऊन पंचनामा करावा आणि योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यावी। सातत्यानं होत असलेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडले असताना आता हातात तोंडाशी आलेला सगळा हा घास निसर्गानं अशा पद्धतीनं हिरावून घेतल्यामुळं तात्काळ पंचनामे करून मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी होऊ लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।